हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर. माय नेम इज एस पी सर. तर विद्यार्थी मित्रांनो, अस्सल गावरान मराठी भाषेमध्ये या ठिकाणी आपण 12th फिजिक्स चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण फॉर्म्युल्याचे जे वन शॉट लेक्चर आहेत ते आपण बनवत आहोत. तर या ठिकाणी याच्यापूर्वी आपण पहिल्या 4 चॅप्टरचे वन शॉट लेक्चर बनवलेले आहेत फॉर्म्युल्याचे स्पेशली. जर समजा तुम्ही ते बघितलं नसतील तर या ठिकाणी प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे ही PDF आपल्या परिवर्तन ॲपवर अवेलेबल आहे. फॉर्म्युल्याची फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल आहे. परिवर्तन ॲप नक्की डाउनलोड करा, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन ॲपवर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे, त्याच्यानंतर एक्सरसाइजचे सोल्युशन्स आहेत, त्याच्यानंतर MST सीरीजचा सिलेबस आहे, फिजिक्सचा सगळा सिलेबस या ठिकाणी अवेलेबल आहे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर परिवर्तन ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करा, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे. चला ठीक आहे. तर या ठिकाणी आज आपण ऑसोलेशन्सला सुरुवात करणार आहोत. याचे आपण वन बाय वन सगळेच्या सगळे फॉर्म्युले आपण डिस्कस करणार आहोत. जे फॉर्म्युले या ठिकाणी तुमच्या 12th बोर्ड एक्झामसाठी या ठिकाणी इम्पॉर्टंट असतील किंवा या ठिकाणी त्याच्यानंतर MST CETसाठी देखील इम्पॉर्टंट असतील. चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, पहिला फॉर्म्युला आहे रिस्टोरिंग फोर्सचा. तर रिस्टोरिंग फोर्सचा या ठिकाणी पहिला फॉर्म्युला जो आहे तो तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा, रिस्टोरिंग फोर्सचा पहिला फॉर्म्युला F बरोबर -kx विच इज इक्वल्स टू -m⍵²x. आता F बरोबर -kx फॉर्म्युला आहे, तर केलाच आपण m⍵² लिहू शकतो, कारण की ω² बरोबर k/m असतं, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, याच्यामध्ये F म्हणजे काय असतं, F म्हणजे रिस्टोरिंग फोर्स असतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता k म्हणजे फोर्स कॉन्स्टंट असतो, x म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं आणि m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर ω म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते. सेकंड फॉर्म्युला बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर SHM. तर या ठिकाणी फॉर्म्युला बघा, d2x/dt² + ω²x विच इज इक्वल्स टू 0 हा फॉर्म्युला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनियर SHM. याच्यामध्ये d2x/dt² काय असतं, ॲक्सेलरेशन असतं. ω² म्हणजे काय असतं, k/m असतं. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, डिस्प्लेसमेंट इन द SHMचा फॉर्म्युला. डिस्प्लेसमेंट इन द SHM x बरोबर a sin ωt + φ असतं. x बरोबर a sin ωt + φ असतं. आता याच्यामध्ये x म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं आणि φ म्हणजे काय असतं बघा, इनिशियल फेज इन द SHM असतं. आता या ठिकाणी बघा, डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशनचा फॉर्म्युला x बरोबर a sin ωt आहे आणि डिस्प्लेसमेंट फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशनचा फॉर्म्युला x बरोबर a cos ωt आहे. त्याच्यानंतर बघा, x म्हणजे डिस्प्लेसमेंट इन SHM आणि a म्हणजे ॲम्प्लिट्यूड इन SHM असतं. आता बघा, व्हेलॉसिटी इन लिनियर SHMचा फॉर्म्युला काय आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे v बरोबर ± ω इंटू √a² - x² आहे. आता वेलोसिटी ॲट अ टाईम टीचा फॉर्म्युला काय बघा, v बरोबर a⍵ cos ωt + φचा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याच्यावरच तुम्हाला या ठिकाणी न्यूमरिकल सॉल्व करायचे असतात. ॲक्सेलरेशन इन द SHMचा फॉर्म्युला काय आहे, a बरोबर -ω²x आहे. बट जर समजा ॲक्सेलरेशन ॲट अ टाईम टीचा फॉर्म्युला असेल तर a बरोबर -ω² sin ωt + φचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर पिरियड इन SHM कॅपिटल टीचा फॉर्म्युला आहे. टी बरोबर 2π/ω. जनरल फॉर्म्युला सर्वांना माहीत आहे आणि ओमेगाची व्हॅल्यू या ठिकाणी काय असते, √k/m असते. म्हणजे या ठिकाणी टी बरोबर 2π × √m/k फॉर्म्युला अशा पद्धतीने या ठिकाणी बनत असतो. फ्रिक्वेन्सी इन द SHMचा फॉर्म्युला बघा, फ्रिक्वेन्सी n बरोबर 1/T आहे विच इज इक्वल्स टू, या ठिकाणी काहीच नाही, कॅपिटल टीचा रेसिप्रोकल घ्या म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी भेटून जाईल. म्हणजे या ठिकाणी टीला उलटं करा म्हणजे 1/2π × √k/m फॉर्म्युला येईल. त्याच्यानंतर बघा, मॅक्झिमम व्हेलॉसिटी इन SHM सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम व्हेलॉसिटी काय असते, Vmax बरोबर a⍵ असते आणि मॅक्झिमम ॲक्सेलरेशन काय असतं, Amax बरोबर या ठिकाणी a⍵² असतं. ओके. त्याच्यानंतर बघा, ऑसिलेटिंग स्प्रिंग. जर समजा स्प्रिंग या सिरीजमध्ये करंट असतील तर 1/Ks बरोबर 1/K1 + 1/K2 + 1/K3 + so on + 1/Kn या ठिकाणी फॉर्म्युला आहे. आणि जर समजा पॅरलमध्ये या ठिकाणी कनेक्शन असेल तर या ठिकाणी इफेक्टिव्ह जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे दॅट इज द फोर्स कॉन्स्टंट आहे Kp बरोबर K1 + K2 + K3 + so on + Kn हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर कंपोजिशन ऑफ SHMचा फॉर्म्युला बघा, रिझल्टंट इक्वेशन ऑफ SHM या ठिकाणी काय येणार आहे, x बरोबर r sin ωt + डेल असतं. याच्यामध्ये x बरोबर r sin ωt + डेल फॉर्म्युला आहे. r म्हणजे काय असतं, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इन SHM असतं. लक्षात ठेवा, r म्हणजे हे बघा, साईनचा जो कोइफिशियंट असतो तो म्हणजे ॲम्प्लिट्यूड असतो. म्हणजे r बरोबर काय असतं, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इन SHM आणि डेल म्हणजे काय असतो, रिझल्टंट फेज इन द SHM असतो. त्याच्यानंतर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी
आरनं आपण या ठिकाणी ॲम्प्लिट्यूडला इंडिकेट केलेलं आहे. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर बरोबर √A1² + A2² + ट्वाईस A1 A2 cos ऑफ φ1 - φ2 आहे. ओके. आणि त्याच्यानंतर रिझल्टंट फेजचा फॉर्म्युला देखील लक्षात ठेवा. डेल बरोबर tan इनवर्स ऑफ A1 sin φ1 + A2 sin φ2 अपॉन A1 cos φ1 + A2 cos φ2 हा फॉर्म्युला आहे. ओके. हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. एनर्जी इन SHMचा फॉर्म्युला बघा. याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी आहे. सगळ्यात पहिल्यांदा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघा. कायनेटिक एनर्जी EK बरोबर 1/2 m²A² - x² फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 1/2 m². आता हे जे m² आहे याला तुम्ही K लिहू शकता. म्हणजे 1/2 K × A² - x² हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी इन द SHMचा फॉर्म्युला काय? पोटेन्शियल एनर्जी EP न इंडिकेट करतो. EP बरोबर 1/2 m², x² फॉर्म्युला आहे. आणि या ठिकाणी m²ला तुम्ही या ठिकाणी K लिहू शकता. म्हणजे 1/2 K x² हा फॉर्म्युला येत आहे. त्याच्यानंतर टोटल एनर्जी म्हणजे काय असतं? काहीच नाही, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी याची बेरीज असते. म्हणजे या ठिकाणी टोटल एनर्जी E बरोबर EK + EP असते. EK म्हणजे कायनेटिक एनर्जी, EP म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असतं. म्हणजे या ठिकाणी जर समजा तुम्ही या दोघांची ॲडिशन केली तर ती ॲडिशन येते E बरोबर दॅट इज द टोटल एनर्जी बरोबर 1/2 m², A² येतो. म्हणजे E बरोबर काय येतं? m²ला. अरे m²ला तुम्ही K लिहू शकता. म्हणजे 1/2 K A² येतं. त्याच्यानंतर बघा टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड काय आहे? T बरोबर 2π × √L/G. T म्हणजे काय असतं? टाईम पिरियड. L म्हणजे लेंथ ऑफ पेंडुलम असतं आणि G म्हणजे काय असतं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. आता त्याच्यानंतर बघा, जसं आपण लिनियर SHMचं बघितलं तसंच या ठिकाणी आपल्याला आता अँग्युलर SHMचं बघायचं आहे. मग अँग्युलर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन बघा. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM d2θ/dt² + cθ/I विच इज इक्वल्स टू 0 असतं. मग या ठिकाणी बघा d2θ/dt² हे काय असतं? अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं. d2θ/dt² अँग्युलर ॲक्सेलरेशन. T म्हणजे काय असतं? या ठिकाणी बघा T नाही आहे, C आहे. C म्हणजे काय असतं? टॉर्जनल कॉन्स्टंट असतो किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो. आणि त्याच्यानंतर I म्हणजे काय असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया असतं. सर्वांना माहीत आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केलं आहे. त्याच्यानंतर बघा टाईम पिरियड ऑफ द बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. एखादा बार मॅग्नेट असेल, तो जर समजा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये व्हायब्रेट होत असेल तर त्याचं या ठिकाणी टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे T बरोबर 2π × √I/μB फॉर्म्युला आहे. T म्हणजे टाईम पिरियड असतं, I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत आहे. म्यू म्हणजे काय असतं बघा? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्यू म्हणजे काय असतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं. आणि काही पुस्तकामध्ये याला M लेटरनं पण इंडिकेट केलेलं आहे. M म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतो. आणि त्याच्यानंतर B म्हणजे काय असतं? मॅग्नेटिक फील्ड असतं. या म्यूलाच मॅग्नेटिक डायपोल मोमेंटलाच मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे चॅप्टर नंबर 11व्या चॅप्टरमध्ये Mनं इंडिकेट केलेलं आहे आणि Mलाच आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणतो. फक्त फरक एवढाच आहे की लेटरमध्ये फरक आहे, मिनिंग सेमच आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लेंथ ऑफ सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला बघा. L बरोबर काय असतं? G/π² असतं. L म्हणजे काय असतं? लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. G म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि पाय म्हणजे पायची व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर बघा डॅम्प्ड फोर्सचा फॉर्म्युला काय? डॅम्प्ड फोर्स FD बरोबर FD म्हणजे डॅम्प्ड फोर्स विच इज इक्वल्स टू B × V असतं. B म्हणजे काय असतं? एक डॅम्पिंग कॉन्स्टंट असतो. आता इक्वेशन ऑफ डॅम्प्ड SHM याचं इक्वेशन बघा. ही तेवढं काही इम्पॉर्टंट नाही पण लक्षात ठेवा. M × d2x/dt² + B × dx/dt + kx विच इज इक्वल्स टू 0 असतं. वेअर M म्हणजे काय असतं? मास असतं आणि F म्हणजे काय असतं? फोर्स कॉन्स्टंट असतो. त्याच्यानंतर बघा याचं ॲम्प्लिट्यूड असतं. आता हे फॉर्म्युले तेवढं महत्त्वाचे नाहीत पण लक्षात ठेवा. AD बरोबर A × e⁻bt/2m असतं. ॲम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड ऑसोलेशन. डॅम्प्ड ऑसोलेशन्समध्ये ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी ADने इंडिकेट करतो. AD म्हणजे ॲम्प्लिट्यूड इन डॅम्प्ड ऑसोलेशन. T म्हणजे टाईम असतं, A म्हणजे ॲम्प्लिट्यूड असतं. त्याच्यानंतर M म्हणजे काय असतं? मास असतं. आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसोलेशन. डॅम्प्ड ऑसोलेशनची अँग्युलर फ्रिक्वेन्सी ω/d बरोबर √K/m - B/2m² असतं. त्याच्यानंतर टाईम पिरियड ऑफ डॅम्प्ड ऑसोलेशन. डॅम्प्ड ऑसोलेशनचा टाईम पिरियड बघा. TD बरोबर 2π/ω असतं. मग या ठिकाणी अँग्युलर फ्रिक्वेन्सी पुटअप करा. ω/dची व्हॅल्यू पुटअप करा. √K/m - B/2m² ॲज इट इज पुटअप करा. या ठिकाणी तुम्हाला आन्सर भेटून जाईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण फॉर्म्युल्यांचं रिव्हिजन केलेलं आहे ऑसोलेशन चॅप्टरचं. चला ठीक आहे. आता या ठिकाणी उद्या आपण याचा पुढचा चॅप्टर बघणार आहोत आणि ही जी PDF आहे ही PDF फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या परिवर्तन ॲपवर अवेलेबल आहे. तर परिवर्तन ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रांना पण या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू.